गुणेगाव जिल्हा परिषद शाळेच्या रखडलेल्या कामावरून संतापाचा उद्रेक, विठ्ठल शेटे यांचे आमरण उपोषण सुरू, ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा। गुणेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून अद्यापही अपूर्ण असल्याच्या आरोपावरून गावात संतापाची लाट उसळली आहे। या प्रश्नावर ग्रामस्थांच्या वतीने वारंवार निवेदने, तक्रारी आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप करत ग्रामस्थ विठ्ठल नामदेव शेटे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। ग्रामस्थांच्या तसेच शेटे यांच्या म्हणण्यानुसार शाळेच्या इमारतीस सुमारे 12 लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली होती, मात्र पाया भरण्यापासून ते अंतिम टप्प्यापर्यंत कामात अनेक त्रुटी राहिल्या। स्लॅबला आवश्यक तेवढे पाणी न मारणे, प्लास्टरची योग्य निगा न राखणे, तसेच दरवाजे, खिडक्या आणि फरशीची कामे अपूर्ण ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अपुऱ्या जागेत शिक्षण घ्यावे लागत असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। तसेच शिक्षक नसल्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांची नुकसान होत आहे। एकाच वर्गात इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी बसत असल्याने अध्यापन करणे कठीण झाले आहे। उपोषणस्थळी ग्रामसेवक, माजी सरपंच, ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी तसेच अनेक ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना शाळेचे काम तातडीने पूर्ण करणार असल्याचे सांगितले, पण प्रश्न असा उपस्थित होते, शेटे यांनी उपोषण केल्यानंतर संबंधित न जागा आली का? संबंधित अधिकाऱ्यांनी आणि केलेल्या कथित दुर्लक्षामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच एकाच वर्गात पहिली ते चौथीचे विद्यार्थी बसत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे स्पष्ट शेटे यांनी केले आहे। ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की शाळेचे उर्वरित काम तात्काळ पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व पूर्ण सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील। गुणेगावच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आता ऐणीवर आला असून प्रशासन उपोषणाची दखल घेऊन तातडीने निर्णय घेते की नाही याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। आज नेवासा तालुक्यातील गोनेगाव येथे विठ्ठल नामदेव शेळके हे उपोषणासाठी बसले आहेत, तरी त्यांच्या काय तक्रारी आहे तरी आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। विठ्ठलजी, आज आपण इथं उपोषणासाठी बसले आहात गावाच्या ठिकाणी, तर नेमकं का उपोषणासाठी बसले आहेत आपण? मी गोनेगाव विकासाच्या आणि विद्यार्थ्यांच्या बुद्धिआंक चांगला उंचावून राहिला पाहिजे या हेतूने आमच्या गोनेगावमध्ये जिल्हा परिषद मराठी शाळा हे सप्टेंबरमध्ये अर्धवट काम, म्हणजे सप्टेंबरमधून सुरुवात जी झाली तर आज 2026 पर्यंत काम अर्धवट राहिले। आणि या ठिकाणी शाळा कोणती नेमकं? जिल्हा परिषद मराठी शाळा। आणि या ठिकाणी एक खोली असताना त्या खोलीमध्ये पहिली ते चौथीचा वर्ग गेले 10 महिन्यापासून त्या ठिकाणी भरला जातो आणि शिक्षकाला खूप मोठी विद्यार्थ्यांना शिकवण्याची खूप मोठी अडचण आहे। तर त्या अडचणीच्या माध्यमातून मी वेळोवेळी गट विकास अधिकारी, पंचायत समिती नेवासा आणि उत्तर विभागाचे अभियंता अहिल्यानगर जिल्हा परिषदचे यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या, निवेदनही दिले, तरी त्यांनी कुठल्याही गोष्टीचा फॉलोअप वगैरे काही घेतला नाही आहे। मी त्यानंतर नेवासा पंचायत समितीमध्ये अभियंता कर्डिले यांच्याकडे बी वेळोवेळी तक्रार केली, तर त्या तक्रारीचा दखल त्यांनी सुद्धा घेतलेलं नाही। वास्तविक पाहता गोनेगाव ग्रामपंचायतनी हे काम ज्या ठेकेदाराला दिलं त्यांनी ह्या वर्क ऑर्डरचं निवेदन वगैरे दिलं की नाही दिलं हे सर्व काही बाबी ग्रामस्थाच्या किंवा कोणाच्याही निदर्शनात आलेल्या नाही। तर कुठल्याही कामाच्या बाबतीत ग्रामपंचायतीने याच्याकडे कुठलंही लक्ष दिलेलं नाही आहे। आज पहिली ते चौथीचा वर्ग आज तारीख उपोषणचा असून तरीही तो वर्ग पहिली ते चौथी एकाच खोलीमध्ये भरतो। तसेच दुसरं बी या ठिकाणी गोनेगाव इथं उर्दू शाळेची बी एकच खोली आहे, ते बी पहिली ते चौथी वर्ग त्याच ठिकाणी भरला जातोय। आणि 2009 मध्ये अंगणवाडीचं काम झालेलं आहे, तर ती अंगणवाडीची खोली आज रोजी
बंद आहे, ती बंद का तिचा टोटल स्लॅब त्या ठिकाणी गळतोय आणि तो गळत असल्यामुळं तिथले अंगणवाडीचे सेविका मदतनीस त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी काय बसवीत नाहीये. आणि यामध्ये ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार आहे का असं आपल्याला वाटतं का? नाही, निश्चितच नाही. ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार असूनही बी आहे, तर ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार जर नसता तर ग्रामपंचायतने त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे नव्हतं. तर ग्रामपंचायतने कुठलंही लक्ष त्या ठिकाणी सध्या सरपंच कोण आहे आपल्या गावचे? आता सध्याचं सरपंच प्रशासक असल्यामुळं सरपंच उज्ज्वला रावसाहेब डिगे होते, पण आता सध्या प्रशासक प्रशासक आपली कामकाजाची भूमिका व्यवस्थितरित्या पार पाडित नाही का? नाही, प्रशासकाची भूमिका व्यवस्थित पार पाडित नाही. मग आता प्रशासकानं जर व्यवस्थित जर पार पाडला असतं तर माझ्यावर ही वेळ म्हणजे गावाच्या विकासासाठी किंवा विद्यार्थ्याच्या बुद्धिअंकासाठी माझ्यावर ही उपोषणची वेळ आलीच नसती ना. मी तर नित्य नियमाने सांगून त्यांना का खोलीचं जे अर्धवट काम राहिलेलं ते अर्धवट काम तुम्ही पूर्ण करून दिलं पाहिजे. त्यांनी माझ्या या शब्दाला कुठलीही म्हणजे हे दिलेलं नाही, तत्परता दाखवलेली नाही. आपण इथं गावाच्या ठिकाणी उपोषणासाठी बसला आहात, तर आपण पंचायत समिती किंवा तहसील समोर उपोषणासाठी बसायला पाहिजे होतं, तर आपण गावाच्या ठिकाणी उपोषणासाठी का बसलात? पंचायत समिती आणि तहसीलमध्ये उपोषणाला बसण्यात ते बी काही वावगं नाहीये, परंतु हा जो विषय होता हा जिल्हा परिषद मराठी शाळेचा विषय असल्यामुळं इथल्या ह्या प्रशासनाला बी, ग्रामपंचायतच्या प्रशासनाला बी, ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच असन ते ग्रामसेवक असन यांना बी या गोष्टीची आणि माझ्या गोनेगावातल्या ग्रामस्थाला बी ही जाणीव झाली गेली पाहिजे का हा याचा कुठलाही हेतू नसताना हा एक गोनेगावच्या विद्यार्थ्यासाठी हा विद्यार्थी या ठिकाणी घडावा आणि तो कुठंतरी उच्चभू एखाद्या पदावर जावा हा उद्देश माझा असल्यामुळं मी हा निर्णय ना नेवासा तहसीलदार ना पंचायत समिती या ठिकाणी नाही घेता मी माझ्या एक छोट्याशा गोनेगावमध्ये हा उपोषणचा निर्णय मी घेतलेला आहे. हे होतं आपल्या सोबत विठ्ठल नामदेवजी शेळके, ज्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपल्या गावाच्या ठिकाणी उपोषण चालू केलं आहे व विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात असल्यामुळे त्यांच्या एकाच वर्गात त्यांचं शिक्षण चालू असल्यामुळे त्यांचं लवकरात लवकर मार्गी शिक्षण लावावे व त्यांच्या सुविधा मिळाव्या यासाठी त्यांनी हे उपोषण चालू केलं आहे. महाराष्ट्र न्यूज प्रिंटसाठी बादल परदेशी, कॅमेरामन मोरेसह. आज आपल्या इथं उपोषण चालू आहे. विठ्ठलजी उपोषणासाठी बसले आहे शाळेसंदर्भात, तरी काय सांगणार आपण? शाळेचं काम आता पूर्ण होत आलं आहे. 2 दिवसात काम पूर्ण होऊन जाईल. 2 दिवसात काम पूर्ण होईल. हो. मग इतके दिवस काम का झालं नाही? जवळजवळ 7 ते 8 महिने झाले. काही तांत्रिक अडचणी, काही इथं अडचण होते. काम निकृष्ट दर्जाचं आहे म्हणून ते सगळं पण झाल्यानंतर मग पुढं काम चालू झालं. आज एकाच वर्गात जवळजवळ चौथीचे विद्यार्थी, पहिली ते चौथीचे विद्यार्थी बसतात. त्या बाबतीत काय सांगणार आपण? आता विद्यार्थ्यांचा जे शिक्षणाचं हे असतं त्या संदर्भात काय सांगणार? आता पहिलं जे वर्ग होते ते निर्लेखन करून आता नवीन वर्गाची बांधकाम चालू आहे. हे पूर्ण झाल्यावर तिथं बसणार आता. विठ्ठलजी यांनी असा आरोप केला आहे का प्रशासक असल्यामुळे व्यवस्थित काम होत नाही आमच्या इथं गावात, तरी त्या बाबतीत काय म्हणणार आपण? नाही, काम व्यवस्थित चालू आहे सध्या. जसं शासकीय नियमाप्रमाणे आहे तसं काम चालू आहे आणि 2 ते 3 दिवसात काम पूर्ण, म्हणजे आज किंवा उद्याच काम पूर्ण होऊ शकतं. झालेलं आहे का? जे उपोषणासाठी बसले आहेत तुम्ही, आपण त्यांची दखल घेतली का? हो, भेटून आलो त्यांना. हो. आपलं काय नाव सर? दत्तात्रय रोडे, कर्मचारी. प्रशासक म्हणून सध्या नाही, सरपंच प्रशासक आहे पण ते आज आले. आम्ही कर्मचारी. केलं सर. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोनेगाव येथे शाळेच्या संदर्भात उपोषणासाठी विठ्ठल शेळके बसले आहेत, त्या बाबतीत आपण काय सांगणार? विठ्ठल शेटे हे जिल्हा परिषदचं अर्धवट बांधकाम आहे, या कारणास्तव आज उपोषणाला बसले आहेत. सदर उपोषणाची नोटीस एक 8 दिवसापूर्वी मिळाली. त्यांना त्या संदर्भामध्ये 8 दिवसामध्ये शाळेचं काम पूर्ण होईल याबाबत कळवण्यात आलं होतं आणि त्या पद्धतीने आज जवळजवळ शाळेचं 100% काम
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यांचा असा आरोप आहे का निकृष्ट दर्जाचं काम होत आहे आणि जवळजवळ 7 ते 8 महिने झाले कामाला आणि अद्यापर्यंत काम झालं नाही व एकाच वर्गात 1ली ते 4थीचे विद्यार्थी बसतात. त्या बाबतीत काय सांगा? जिल्हा परिषद शाळा उर्दू या 2 शाळेचं खोले बांधकाम मंजूर झालेलं आहे आणि सदर काम प्रगतीपथामध्ये आहे. पण मधल्या काही काळामध्ये त्यांनी तक्रार केली होती की सदर काम निकृष्ट दर्जाचं आहे म्हणून ते 2-3 महिने काम बंद होतं. परंतु आता त्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केल्यानंतर ते काम चालू केलं आणि आता आज रोजी काम पूर्णत्वास येत आहे. साधारणतः किती दिवसात पूर्ण होईल काम? आजच जवळपास 100% काम पूर्ण होते. फरशी बसायचं किरकोळ काम बाकी आहे तर ते आज पूर्ण होणार आहे 5 वाजेपर्यंत. तरी या उपोषणासाठी जे बसले आहेत शेटे तर आपण त्यांची भेट घेतली का? त्यांची मुलाखत घेतली का? हो हो, त्यांना मी 2 वेळेस भेटलोय आणि त्यांना त्याबाबत कल्पना पण दिलेली आहे. शाळेचं काम आजच्याला पूर्ण होणार आहे आणि सदरचं काम माननीय उपअभियंता बांधकाम विभाग नेवासा यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित चालू आहे. आज पूर्ण होणार आहे. आपलं नाव काय सर? बटुळे रामकिसन बटुळे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत गोनेगाव. 2 मिनिट थांबा. आज आपल्या सोबत आहे गोनेगावचे माजी सरपंच. तरी आपलं काय नाव? दिनकर भाऊराव काळे. हा, काळे पाटील. का आपल्या शाळेचं कामकाज चालू आहे सध्या, त्या कामकाजाविषयी काय सांगणार आपण? चांगलं काम झालं. तरी आपल्या गावचेच विठ्ठल शेटे हे उपोषणासाठी बसले आहे. जवळ 8 ते 10 महिन्यापासून शाळेचं निकृष्ट दर्जाचं काम होत होतं व शाळा एकाच वर्गात 1ली ते 4थीचे विद्यार्थी बसवले जात होते. त्या संदर्भात काय सांगणार आपण? काय सांगणार, शाळेचं काम बंद असल्यामुळे तिने बंद केलं आणि ते चालू काम बंद केलं म्हणून काही बरं अपेक्षा पोरं. मग त्यावर शाळा प्रशासन, शालेय विभाग किंवा ग्रामपंचायतीने काही तक्रार दखल का घेतली नाही व प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वर्ग उपलब्ध का करून दिले नाही? तसेच शिक्षकांची सुद्धा अडचण आहे आपल्या गावात. ती शिक्षणची अर्ज सोडली नाही मी, ते अर्ज केलं ना, अर्ज केलं ना ते याला बिडवर सांगितलं ना शिक्षक. व्हिडिओला आपण अर्ज केलाय. केव्हा अर्ज केलाय? 8 दिवस पूर्वी अर्ज केला ना, ते शिक्षक केल्यानंतर. जवळजवळ 7 ते 8 महिन्यापासून आपल्या गावात हा प्रश्न उद्भवलेला आहे आणि यापूर्वीच्या पासूनच प्रश्न शिक्षकाचा आहे. तर त्या संदर्भात काय सांगणार? अहो काहीच नाही, शिक्षक कोण म्हणतो शिक्षक आणि बदली करून गेला ते बोलून घेऊ येईन तो. शाळेचं काम आहे, जाणून बुजून आडून चाललं. शाळेचं काम चांगलंच चालू आहे ना, काही अडचण नाही तर. एवढी मोठी शाळा झाली, मोठी इमारत झाली, तुम्ही काही करू लागले, बंद करू लागले, त्याला अडचण, त्याला काय करणार? त्यांचं जे उपोषण चालू आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य. ते शिक्षक ते विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी उपोषण करीत आहेत. काही करतील पण गावात चांगलं आहे, गाव त्याला नाव भेटते. गावातील काही आम्हाला ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिली आहे का त्यांनी चांगल्या प्रकारे उपोषण चालू केलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी उपोषण आहे. किती टक्के तुम्हाला मिळालं गावातून? जवळजवळ आम्हाला 20 ते 22 जणांनी मुलाखत दिली आहे. त्यांचेच लोक असतील ते, बाकी लोक दुसरे लोक कोणी असतील, तिने आणलेले लोक असतील ते. बोलून मी काय सांगतो तुम्हाला, मी माझे सरपंच, मी सांगतो का शाळेचं काम चांगलं चालू आहे. आमच्या गावात एक शाळा होत नव्हती, 3-4 वर्ष पोरं बाहेर बसत होते. आता शाळेचं काम चालू झालं, 1 वर्षापासून 3 ते काम बंद पाडलंय. आपण पाहू शकता गोनेगाव मध्ये राजकीय पार्श्वभूमीचं गाव आहे. राजकीय पार्श्वभूमीच्या गावामुळे एकमेकावर हे जवळजवळ राजकीय विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे कुठंतरी आणि विद्यार्थ्यांचं नुकसान हे कधी न भरून निघण्यासारखं आहे. तरी यावर प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच माजी सरपंचाने आपल्याला मुलाखत दिली आहे का शेटे यांनी त्यांचेच माणसं आणले असेल किंवा त्यांनी तिथं बसले असेल व त्यांनी जाणून बुजून दिशाभूल केली असेल. कॅमेरामॅन मोरेसह बादल परदेशी, महाराष्ट्र न्यूज स्क्रीनसाठी. या ना मोरे सर. आज पूर्ण होऊन हा, फरशी फरशी बसायचं काम चालू आहे. नाव टाकून नाव झालं की संपलं का? हा मग ते त्याच्यात हे करा ना. हा, बंद 3 केलं, 6 महिने बंद केलं. चालू ठेवा 2 मिनिटं. जे हे पाहू शकता आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोनेगाव येथील शाळेमध्ये सध्या प्रगतीपथावर काम चालू आहे असं आपल्याला सध्या संबंधित अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत यांनी सांगितलं आहे. तरी आज काम होऊन जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. तरी त्यांनी या बाबतीत जे उपोषणासाठी बसले आहे विठ्ठलजी शेटे यांना सुद्धा सांगितलं आहे आणि इथे कर्मचारी काम करत आहेत. तरी आज हे काम होऊन जाईल का पूर्ण? हाँ हो जाएगा ना, आज हो जाएगा पूरा? हाँ आज हो जाएगा. खाली फरशी बिठाने का काम रहेगा और हाँ बस फर्जी बैठाने का, बस एवढं फरशीच काम राहिलं होतं बाकी? एवढी बस बाकी आहे, इतना आहे बाकी पोर्च का. या पोर्चची फरशी राहिली होती. आणि आणखीन पाहू शकता आपण का इथं हे विद्यार्थी बसलेले आहेत.
हे इथं विद्यार्थी बसलेले आहेत आणि इथं उर्दू शाळेचे विद्यार्थी आहेत. तुम्ही कितवीचे विद्यार्थी? पाचवी. कोणत्या वर्गात आहे? पाचवीच्या वर्गात आहे का? चौथीच्या वर्गामध्ये. याच वर्गात. ओके बस. ही जी शाळा आहे गोनेगावची, याच वर्गामध्ये इथं पहिली ते चौथीचे विद्यार्थी एकत्रितरित्या बसवायचे. जवळजवळ 7 ते 8 महिन्यापासून शाळेचं कामकाज चालू होतं. त्या कामकाजामुळे इथं 8 महिन्यापासून पहिली ते चौथीचे विद्यार्थी इथं एकत्रितरित्या बसवण्यात येत होते. तरी त्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे बसवण्यात येत होते व त्या संबंधित आज उपोषणासाठी जे बसले आहे विठ्ठलजी शेटे यांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा कोणती दखल घेतली नाही. शेवटी त्यांनी आपल्या गावामध्ये उपोषणासाठी बसावं लागले व याची दखल प्रशासनाने लवकर घेतली व त्यांचा काम करण्याची पद्धत बदलली आहे व आज काम पूर्ण होतील असं आपल्याला प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. तरी उपोषण हे त्यांचं कायदेशीर बाबी धरून व योग्य कारणासाठी असल्यामुळे हे कामकाज झाले आहे. महाराष्ट्र न्यूज प्रिन्स. आज गोनेगाव येथे आमरण उपोषण चालू आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी उपोषण चालू आहे. तरी विठ्ठल नामदेवजी शेळके हे उपोषणासाठी बसले आहे शेटे. तरी त्यांनी उपोषणासाठी बसले आहेत, त्या बाबतीत आपण काय सांगणार? मी म्हणतो एक गावाच्या भविष्यासाठी ते चांगले काम करायला निघलेले हे, पण संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे. गावकरी काय करतात, घडी तिकडे तर घडी तिकडं. 4 लोकांनी काय विचार केला की आपल्या गावाची सुधारणा होऊ राहिली, हा माणूस आपल्या गावासाठी झडू राहिलेला आहे, आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे असं. पण गावाची भूमिका अशी वेगळीच वाटते. तरी विद्यार्थी एकाच खोलीत सर्वांचं शिक्षण चालू आहे, त्या बाबतीत आपण काय सांगणार? मी म्हणतो आम्ही शेटी पाटला बरोबर मी नेहमी ग्रामपंचायत मध्ये, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला चौकड जाऊन आम्ही निवेदन वगैरे दिलेले आहे. 1ली ते 4थी एकत्र वर्ग भरतात. नेहमी आम्ही येऊन सांगितलं आहे तिथं शिक्षण अधिकारीला यायला त्याला का बाबा आम्हाला शिक्षक पाहिजे ना, असं पाहिजे. मग ते हो म्हणते, काहीच भेटू नाही राहिले, शिक्षक नाही देऊ राहिले, काहीच नाही. इथं अजून ग्रामस्थ आहे इथं गोनेगावचे, तरी आपण त्यांच्यावर काय सांगाल आपण या बाबतीत? नाही, त्याने जो निर्णय घेतलेला आहे तो गावाच्या भल्यासाठीच घेतलेला आहे आणि मुलाचं चांगलं शिक्षण भेटावं मुलांना, त्यासाठी त्याने जे आमरण उपोषण केलं आहे त्याबद्दल मी गावाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. कारण की त्यांनी जे उपोषण केलेलं आहे त्याच्यामध्ये शाळेचं भलं आहे, गावाच्या मुलाचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी त्यांनी उपोषण केलेलं आहे. आणि शाळेचे प्रॉब्लेम असे आहेत का प्रत्येक एक वर्ग आणि 1ली ते 4थी इयत्तापर्यंत मुलं शिक्षणात त्यांना थोडी अडचणच निर्माण होते. त्यामुळे त्याने जे केलं आहे आमरण उपोषणाचा निर्णय घेतला ते खूप चांगल्या प्रकारे. आपण काय सांगणार? तेच काय, ते आम्हाला शाळा चांगली पाहिजे. पहिल्यांदा ते अंगणवाडीचं काम केलंय ते चांगलं झालेलं नाही. ते गळत त्याचं स्लाब चांगलं झालं नाही, कमी गोण्या वापरण्यात आल्या स्लाबच्या. शाळा चांगली निकृष्ट व्हावी, चांगली व्हावी. पुढं भविष्यासाठी मुला मुलीचे शिक्षण चांगले व्हावं, पुढं काही होऊ नये शाळाला, त्याची चांगली काळजी घ्यावा. त्यासाठी शेटे पाटलांनी उपोषण केलंय, त्याला आम्ही सगळं गावकरी साथ देत आहे. गावकऱ्यांची सुद्धा त्यांना साथ आहे. गावकरी इथं मोठ्या संख्येने आहे, गोनेगावचे गावकरी इथं पाहू शकता आपण. तरी आपण काय सांगाल का इथं उपोषणासाठी जे शेटे पाटील बसले आहेत शाळकरी विद्यार्थ्यांसाठी, त्या बाबतीत काय सांगाल आपण? शाळेचे परिस्थिती बेकार आहे आमची. काय होतं, शिक्षक नसल्यामुळं काय होतं, जे विद्यार्थी शाळेत जाणारे पालकांना असा प्रश्न पडलेला आहे का मग शाळेत नेमकं घालावं कुठं. मग काही नाविलाज असतो दुसरीकडे शाळेत झाले, त्याच्यामुळे आम्हाला इथे शिक्षणाची अत्यंत गरज आहे. तरी सरकारनं याच्यावर विचार करावा आणि तातडीने आम्हाला शिक्षकाची नेमणूक करून द्यावी. शिक्षकाची नेमणूक करून द्यावी. तसेच आपल्या एकाच शाळेमध्ये एकाच वर्गात 1ली ते 4थीचे विद्यार्थी बसले जातात, त्या बाबतीत काय सांगाल? काय नाही, शाळेचं काम व्यवस्थित झालेलं नाही. शाळेचं काम व्यवस्थित व्हावं आणि लवकरात लवकर मुलांची सोय व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी काय नाही. आज जे उपोषणासाठी बसले आहे विठ्ठलजी, तरी आपल्या सोबत आहे आरोग्य विभागाचे कर्मचारी. तरी आपण काय सांगाल त्यांची तब्येतीविषयी? तब्येतीविषयी त्यांची BP शुगर हाय, व्यवस्थित काय अडचण नाही त्याची.
अच्छा आता ते उपोषणासाठी बसताय तर आता इथं पूर्ण वेळ कर्मचारी राहणार आहे का वेळोवेळी चेक करायला येणार आहे? आता जसं शासन आम्हाला जसे काही शासनाच्या वरून काही येईल तसं आम्ही येऊ तपासणीसाठी. धन्यवाद. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.